नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपले सण उत्सव आपले भारतीय पारंपरिक सण उत्सव हे केवळ आपल्याला मानसिक आणि शारीरिक सुदृढताच देत नाहीत, तर समाजाचं अर्थचक्र सुद्धा चालवण्यासाठी खूप मोलाची मदत करतात. कसं ते ऐकूया. स्वप्ना माई मुळे यांनी शब्दबद्ध केलेल्या या प्रसंगातून. त्यानं ऑफिसमधून आल्याबरोबर पिशवी आईच्या हातात दिली आणि म्हणाला, जपून पकड, तुझं वाणवशाचं सामान आहे त्यात. बघ ती सुगडी बरोबर आली आहेत का. अगदी तुला हवी अशी गोल छान घाट असलेली शोधून प्रयत्न करून आणली आहेत. पण मी तुझ्या आणि बाबांसारखं फार वेळ फिरून निवडून नाही आणू शकत ग. ऑफिसच्या खालीच एक बाई 2 दिवसापासून आपली टोपली घेऊन बसली आहे. तिच्याचकडनं घेतली. जाता येता गयावया करत होती ती प्रत्येकाला, पण फार कोणी घेत नव्हतं ग तिच्याकडनं. हाच तर एक बाई फटकन बोलली तिला. म्हणाली, मावशी, बंद केल्यात ह्या प्रथा मी आणि माझ्या अनेक मैत्रिणींनी. उगीच नुकसान करणाऱ्या गोष्टी सगळ्या, त्यापेक्षा दुसरीकडे कुठे पैसे घालवता येतील हे. खरं तर आई, त्या क्षणी तुझं वाक्य आठवलं. सगळ्यांनाच नसते रे खूप पगाराची नोकरी, घरदार. अनेक लोक भरत असतात आपल्या पोटाची खळगी, अगदी दिवस रात्र एक करून. तरी उद्याच्या जेवणाची चिंता उभी असतेच बाबा पुढे. पोटच ते, रिकामं नाही ना राहू शकत. मग या परंपरांचा आधार घेऊन काही सुरू झालेल्या ह्या प्रथा, मग त्यात ही गरीब माणसं आपलं पोट भरण्यासाठी धडपडताना दिसतात. मग घेतले 5 मातीचे सुगडे त्या कुंभाराचे, तर बिघडलं कुठे. असे काय लाखो रुपयाला थोडीच येत ते. 20-30 रुपये कुठे जात नाहीत सामान्य माणसाचे. आई, तुझं हे वाक्य आठवलं आणि मी चटकन हे सुगडे घेतले. तेव्हा ती प्रथा बंद करणारी बाई हसली मला आणि म्हणाली, पुरुषांनी जर ह्या प्रथा पुढे नेल्या तर काय प्रगती होणार आहे आपल्या देशाची. मग तिच्या वाक्यावर मीही बोललो. माझ्या आईला आजपर्यंत माझे बाबा स्वतःही सुगडी आणून देत होते आणि त्याचा वापर झाल्यावर त्यांनी मला त्यात छोटी तुळशीची रोपं लावायला शिकवली. आणि अगदी ते सुगडं फुटलं किंवा जून झालं तरीसुद्धा कुंडीतल्या मातीत ते कसं स्वतःला विरघळून घेतं हेही दाखवलं, शिकवलं. जे रुचतं ते टिकलं पाहिजे, म्हणजे ते पुन्हा पुन्हा उगवत राहील. नाहीतर यूज अँड थ्रोच्या जमान्यात माणसांना सगळंच फेकावं वाटतंय. मग त्या जुन्या परंपरा, सणवार काही असो. पण मॅडम, या परंपरा, सणवार एका पिढीतून दुसऱ्या पिढीत रुजू शकतात आणि आनंदाचं झाड घेऊन उगवू शकतात. आपल्या जगण्यातून मग त्यांना रुजवूया ना आपण सगळे. माझ्या प्रश्नावर त्या मॅडम म्हणाल्या, अहो मी नाही कुठे म्हणते सणवार साजरं करायला. काळी साडी, हळदी कुंकू अगदी दणक्यात करतो आम्ही. बस हे सुगडं नको. आई, त्यांच्या वाक्यावर मी जिद्दीला लागलो आणि म्हणलं, नका घेऊ घरी, पण फक्त 30 रुपये देऊन तिलाच दान करा ते सुगडं. काय बावळट माणूस आहे, असं तोंड करत त्या मॅडम निघून गेल्या. काही असो आई, तिला निरुत्तर केल्याचं समाधान मला वाटलं. तू आणि बाबा जसे निरखून सुगडे घेतात ना, तसे घेतलेत मी आणि जीवापाड जपत घरी आणलेत. मॅडम मात्र साडीच्या दुकानात काळी साडी घेत होत्या समोरच्या. 30 रुपयांपेक्षा कितीतरी पैसे त्या साडीवाल्याला जास्त देणार होत्या. मी मात्र खुशीत होतो की या सुगड्यांसारखं रुजणारं संस्काराचं वाण तू आणि बाबांनी माझ्यात भरून टाकलंय. बाबांच्या आजारपणानं ते आज चालू शकत नसले तरी त्यांना हे सुगडं बघूनही खूप आनंद होईल. कितीतरी संक्रांती त्यांच्या डोळ्यासमोरून सरकतील नाही. 2 रुपयाचा सुगड्याचा खण आज 30 ते 50 रुपयात येतोय. आणि तेव्हा 2 रुपये बाबांना खर्च करणं अवघड असलं तरीसुद्धा त्यांनी ते मातीचं ऋण जपलं. आणि म्हणूनच त्या मातीने आज हे संस्कार दिलेत की कुणाच्या तरी घराची चूल जर या छोट्याशा खारीच्या वाट्यातून पेटणार असेल ना, तर नक्कीच या काही परंपरा आपण जपायलाच हव्यात. अनेक सुगडी फुटून या तुळशीच्या कुंडीत रुजली पुन्हा मातीहून, पण त्यांनी त्यांच्यातून रुजवून उगवलंच ना काहीतरी. त्याच्या या वाक्यावर आई हसली. तिने सगळी सुगडी ताटात मांडली आणि त्यांना हळदी कुंकवाचं बोट फिरवलं तशा जणू त्या वाणवसा करायला निघालेल्या बायका हसत चालल्यात असं आईला वाटलं. श्रोते हो, इंग्रजी नववर्षातला पहिला सण म्हणजे संक्रांत. वर्षाची सुरुवात गोड करतो हेच खरं. आज काही ठिकाणी कालपरत्वे, वेळेअभावी
वाणवशाची ही प्रथा बंद झाल्यासारखी वाटतेय खरी, पण या वाणवशातून सुद्धा आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, त्यातून समाजाचं अर्थचक्र थोड्याफार प्रमाणात का होईना फिरू शकतं. याची जर जाणीव प्रत्येकानं ठेवली ना, तर नक्कीच आपल्या प्रथा, परंपरा आणि रूढी पुढच्या पिढीतही रुजतील आणि त्या तशाच पिढ्यानपिढ्या चालत राहतील. त्यातून त्यांना मानसिक आणि शारीरिक सुदृढता तर प्राप्त होईलच, पण त्याबरोबरच समाजाचं हे अर्थचक्र चालवण्याचा भार आपणही थोडा उचलतोय याचं एक अतीव समाधान त्यांना मिळेल, यात शंकाच नाही. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.